ही तीक मिठलं रेसिपी बघा मराठवाड्याकरांना माहिती असेल. मला माझ्या मैत्रिणीनं सांगितली आणि नाव पण एवढं गमतीशीर वाटलं म्हणून म्हटलं चला पटकन तेवढं करून बघावं. तर आपला ठेचा बघा कसा असा झणझणीत असतो. सगळी प्रोसेस उभे बघा तीच आहे. ज्यांना ठेचा आवडतो पण तिखट काय असं सोसवत नाही की नाही त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, नेहमीप्रमाणे मिरच्या पहिल्यांदा तव्यात आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. भाजताना थोडंसं याच्यात तेल टाकायचं, लसणाच्या 10 ते 12 कुड्या पण याच्यात घालायच्या आणि चांगलं हे चटकन लागेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता भाजलेल्या मिरची लसूण आहे की नाही ते आपल्याला खलबत्त्यात घ्यायचं आहे. त्याच्यात चमचाभर बघा जिरं टाकायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा बघा याच्यात साखर घालायची, थोडीशी कोथिंबीर पण घालायची आणि हे सगळं मस्तपैकी आपल्याला बघा ठेचून घ्यायचं आहे. आता याच्यात जिरं मोहरी हिंगाची अशी कडकडीत बघा फोडणी घालायची. फोडणी अशी चरकन बघा बसली पाहिजे. फोडणी जरा थंड झाली की मग याच्यात घालायचं आहे आपल्याला छोटीशी वाटी दही. दही आपल्याला ताजंच घ्यायचं आहे, आंबट दही काही घालायचं नाही. आणि मग भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं याच्यात 2 चमचे. मस्तपैकी हे सगळं बघा मिक्स करायचं आहे. आता याच्यात दही आणि साखर घातल्यामुळे याचा झणझणीत पण असा जास्त जाणवत नाही. तर हे तिखमिठलं भाकरीसोबत अगदी बघा मिटक्या मारत खाल एवढे हे भारी लागते. नक्की करून बघा आणि जाता जाता का नाही तेवढं सबस्क्राईब कर.